श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 8। श्री गणेशायनमा। हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे दृष्ट दानव मर्दना, श्री हरी पाव माते। तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्माधिकाचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी। तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, निर्वाग भाषते भीतरी, त्याचे सांग करू हरी सेवणते कवण्या रीती। निर्वाणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमलांतित मकरंद बेडकाला मिळतो कसा। अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधले त्वा। जरी करू मी तीर्थयात्रा, तरी स्वामर्थ्य नाही गात्रा, तशांतही अंधत्व आता आले आहे दृष्टींते। ऐसा सर्व बाजूंनी मी हीन दीन चक्रपाणी, दारिद्र्याचे मणीच्या मनी, जाती जिरोण मनोरथ। हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहतर आहे अहोरात्र। तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वांहून, घनाच्या पाण्या लागून दांब देण्याची गरज नसे। मेघांनी आणलेल्या मनात, तळी विहिरी भरतात, निव्वळ खडकास फुटतात पाटपाण्याचे पांडुरंगा। ऐसा त्या तव कृपेचा दासगणू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात। तेने मी तृप्त होईल, अवघ्या सुखाते पावेन, अमृताचा लाभता कण, रोग सारे दूर होती। असो मागील अध्यायी देशमुख पाटला ठाई, मुक्कामाते दुफळी बाई येऊन बैसली हे ऐकिले। जेथ जेथ ही नांदे दुफळी, तेथ तेथ ही करी होळी, अवघ्या सुखाची रांगोळी इच्छा पायी होतसे। क्षयरोग तो शरीराला, वा दुफळी रोग समाजाला, नेतसे यमसदनाला, प्रयत्न पडती दुळे तेथ। असो तळ्याची या काठांवर देशमुखाचा एक महार, करू लागला चरचर त्या खंडू पाटला पुढे। पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पांढरी, काही कामावरून खरी कुरुबुर झाली उभ्यांतात। ते असे म्हणा मर्या महार, देशमुखाचा त्याला जोर, तो बोलला उने उत्तर खंडू पाटला कारणे। पाटील वदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये। उनी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे जाण म्हणे। तरी महारा ऐकेना, करू लागला चेष्टाना, त्याच्या ऐकोनी भाषणा पाटील खवळा मानसी। बाचाबाचीचे कारण होते अति शुल्लक जाण, कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला। तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महारासी, की तू असाच जा अकोल्यासी, तहशिलीच टप्पा द्याया हा। हे ऐकोनी वदला महार, मी न हा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा। काही असो आज दिनी, मी टप्पा न जाय घेऊनी, तुझ्या हुकुमा लागूनी बोंबा शिमग्याच्या समजतो मी। ऐसे वदनी बोलला, हाव भावही तैसा केला, मूठ वळणी हात नेला त्याने आपुल्या मुखापुढे। ती त्याची पाहुण कृती, खंडू पाटील कोपला चित्ती, भरीव वेळूंची काठी होती पाटलांच्या हातात, त्याचा काठीचा केला प्रहार महाराची या हातावर। पाटील मूळचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार हा। त्याचे प्रहारे करूनी हात गेला मोडूनी, महार बेशुद्ध होऊनी पडला झाला भूमीवर। पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला, तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो। तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचलून देशमुख सदनी, मोडला हात हे पाहुणी देशमुख ते संतोषले। वा वा छान गोष्ट झाली, आपणा कुरापत काढण्या भली, ही अनायासे संधी आली ती उपयोगीने दवडणे। त्यांनी त्या महारासी तात्काळ नेले कचेरीसी, समजाविले अधिकाऱ्यासी खोटे नाटे विबुध हो। कोठेही दोन पक्षांत वाकडे आल्या यत्किंचित, काट्याचेच होतात नायटे ते अवलोका। फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची, आज्ञा झाली अधिकाऱ्यांची पाटील पकडून आणावया। शेगाव झाली पुकार, उद्या आहे पडणार, पाटलाच्या पदी थोर बेडी करी हातकड्या। ते खंडू पाटला समजले, धावे त्याचे दणानले, तोंडचे पाणी पळाले, झाला अति चिंतातुर। ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी, तेथीच का हा श्रीहरी प्रसंग आणला बेडीचा। अब्रुदारास अपमान वाटे मरणाहून मरण, बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना। खंडू हताश होऊन बसला, तो एक विचार सुचला त्याला, श्री गजानन महाराजांना साकडे हे घालावे। त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन, करणार न कोणी आण राहिला या भराडी। लौकिकी यत्न करण्याला बंधू गेले अकोल्याला, खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस। येताच केला नमस्कार, शिर ठेविले पायावर, महाराज आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी। सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत, तळापाशी ताडिले सत्य करांतीला काठीने। त्याचा ऐसा परिणाम झाला, काट्यांचा नायटा केला देशमुख मंडळींनी भला माझे अहित करण्यास। त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला, समर्था माझ्या इज्जतीला तुझ्याविण कोण रक्षील।
उद्या येथील राजदूत मला येथून नेण्याप्रत बेडी ठोकोनी पायात ऐसे आजही किले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा इथेची चिरा, ही घ्या तलवार देतो करा वेळ करू नका हो. अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण, अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपराधरूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा, अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था ये काळी. जयद्रथाच्याच वेळेला अग्निकाष्ट भक्षण्याला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अब्रूस्तवा. तेथे भगवान त्याने भली अब्रू त्याची रक्षण केली, प्रभूने वस्त्रे नेसविली द्रौपदीला सभेत. देवी मम अब्रू ही पांचाळी, देशमुख कौरवांनी नानिली, नग्न करण्यासाठी भली तिचे करा हो रक्षण. ऐसे वदून समर्थाला पाटील रडू लागला, आसवांच तो चालला दूर नेत्रा वाटे हो. घरची माणसे चिंतातुर आधीच झाली होती फार, नाही त्यांचा शोकापार तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले, खंडू पाटला हृदय धरिले त्याचे सांत्वन करावया. अरे कामकर्त्या पुरुषांप्रत ऐसी संकटे येतात, वरच्यावरी जाणं सत्य त्याची चिंता वाहू नको. स्वार्थदृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता, खऱ्या नीतीची ही वार्ता अनुमात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण मागे एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थी करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थीचा आला विपट, सत्य परी पांडवाचा पक्ष देत न्याय खरा होता की. म्हणून पांडवा कारणे साह्य केले भगवंताने, सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नकोस तिळभर, बेडीनं तुशी पडणार, किती जरी केला जोर देशमुखाने आपला. तेच पुढे खरे झाले, पाटील निर्दोष म्हणून सुटले, जे का संत मुखावाटे आले ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार, कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करुण विनंती प्रेमाने नेले राहावया कारणे समर्थाला निजागृही. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ, ब्राह्मण आले उचित 10-5 तैलंगी. तैलंगी विद्वान असती कर्मठ वेदावरी प्रीती, परिधनाचा लोभ चित्ती राहा त्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण, तई होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र, जटेचे ते स्वरांसहित अति उच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली, 3 त्यांनी दुरुस्त केली, म्हणून आसनी उठून बसली गजाननाची स्वारी पहा. आणि ऐसे वदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला? हीनत्व वेदविद्येला आणू नका रे निरर्थक. हीन विद्या पोटाची मोक्षदायी आहे साची, बा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो. मी म्हणता ऐसे म्हणा, खरे स्वर मणी आणा, उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जी रुच्या ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थांनी घडघड म्हणून दाखविला. चुकून कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य, वाटे वशिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे. तैलंगी त्या ऐकून चकित झाले, अधोवदन बैसले, मुख करी करण्या आपुले. भयमनी वाटले त्या सूर्य उदय झाल्यावर त्यांचे पुढे हा होणार दीपांचा तो जय जयकार, त्यांची किंमत अंधारी. विप्र म्हणती आपल्या म्हणे, हा पिसा कशाचा महाज्ञानी, 4 वेद याच्या वदनी नादतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा, शंका येथे नुरली जरा, हा असावा ब्राह्मण खरा जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा याची वार्ता न उरली बंधनाची, कोणत्याही प्रकारची हा जीवनमुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी, हा वामदेव याला दुसरी उपमान ती द्यावया. असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून देते झाले दयाघन, रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले उपाधीला गावाच्या. श्रोते खऱ्या संतांप्रत उपाधीना असे पटत, दांबिकाला मात्र भूषण होते तियेचे. गावाचे उत्तरेला एक मळा सानिध्याला, या मळ्यात भाजीपाला होता बहुवस. एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार, लिंब तरुंची थंडगार छाया होती ते ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा, हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटचा भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले, शिवलया सानिध्य बसले, एका ओट्यावरी भले निंब तरुणच्या छायेत. समर्थे म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो आहे तुझ्या मळ्याशी, काही दिवस राहावयासी या श्री शंकरा सानिध्य. हा भोलेनाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वती नर, हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मीही विचार केला, येथे येण्याचा तो भला दे सावली करुणा. ते वाक्य ऐकिले, 6 पत्रे आणविले, ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तत्काळ. समर्थांनी वास केला, म्हणून मळा क्षेत्र झाला.
राजा जाय जयास्थला तीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर, सेवा करण्या निरंतर दुसरा तुकामार कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगी कृष्णाजी पाटील करी. समर्थ जे ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत. येते झाले फिरत फिरत 10-20 गोसावी ते ठाया. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकिला, म्हणून त्यांनी तळ दिला येऊन त्या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही आहोत तीर्थवासी, जातो रामेश्वराशी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जमणोत्री केदार हिंगलाज गिरणार डाकोर, अशी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरून. ब्रह्मगिरी गोसाव्यांचे आम्ही शिष्य आहोसाचे, महाराजही आमुचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलाम हरी, ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने. शिरापुरीचे अयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित, लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, 4थ्या दिवशी येथून जाहू. पाटील नका कष्टी हो, साधून घ्याही पर्वणे. तुम्ही पोशीला मळ्यात वेडा पिसा नंगा धुत, मग आम्हा देण्या अयाचित मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिती गाईस लाथा मारिती, ते का म्हणावे सन्मती पहा विचार करुणा. आम्ही गोसावी वैराग्य भरित, जाणतो अवघा वेदांत. मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी, आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन. जितुका गांजा उडाला तितुका तेथेच मिळेल, तेथे चालता बोलता कंठणीळ बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहराची वेळा खरी, घेतल्या चून भाकरी. मळ्यात येऊन विहिरीवरी बसले गोसावी भोजना. समर्थाच्या समोरी एका छपरी भितरी गोसाव्यांशी लाविली खरी आपापली कडासने. त्याचा तो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य, तो भगवद्गीते प्रत वाचू लागला अस्समाने. गोसावी श्रवणा बैसले, गावांतूनही काही आले, पोथी ऐकावया भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नैनन छिंदतीत हा श्लोक, निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्याचे ऐकले, गावकऱ्यांस नाही पटले, ते आपसात बोलू लागले, हा नुसता शब्दच छल. सारे पोथी ऐकिल्यावरी येऊन बैसले पत्र्याभितरी. गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छपराला निरूपणाचा भाग झाला, येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषाने गोसाव्यास रागा आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया बसले होते घेऊन या, त्या पत्राची ठाया चालती चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वरच्यावरी घ्याया देई भास्कर. त्या चिलमीच्या विस्तवाशी ठिणगी पडली साची, पलंगी पडली साची. ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर. पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजूंनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले, सद्गुरुनाथा पलंग सोडा शीघ्र आता, या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची, ती न आता विझायाची, पाण्या वाचून दळाळा. तई समर्थ बोलले वाचे, भास्करा अग्नी विझविण्याचे कारण नाही तुला साचे, जल मुळीच आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी, या बैसा पलंगावरी तुम्हा आहे अवगत खरी भगवद्गीता साकल्ले. त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ, ब्रह्मन जाळी अनळ त्याच्या प्रत्यय दाखवा. नैनन छिंदती श्लोकावर व्याख्याने केले एक प्रहर. आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा. जा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरा, आणून बसवी अत्यादरा या जळत्या पलंगास. अशी आज्ञा केल्या क्षणी भास्कर गेला धावणी. ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरिला त्याने निज करे. भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिळदार, तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरडे. पलंग पेटला चौफेर, ज्वाळा निघू लागला थोर. परी महाराज आसनी स्थिर, हलेले मुळीच न इतकेही. श्री प्रल्हाद कयाधू सुत उभा केला अगणित, हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्युत्तर दाविले साचे, मळ्या माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला न न्या पलंगापाशी, महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणीतले. तेन माने भास्कर ओढीत आणेला फरफर, उभा केला समोर आपल्या सद्गुरु रायांच्या. नैनन दहकी पावक, हे खरे करून दावा वाक्य. असे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत मी पोटभऱ्या आहे संत, शिरापुरी खाण्याप्रत मी झालो आहे गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांतीधामा, केला खटाटोप रिकामा गीताशास्त्र शिकण्याचा.
तुला पिसामी म्हणालो, आता पस्तावा पावलो. मी दाती तृण झालो, शरण तुला अभय दे. शेगावच्या जणांनी केली समर्था विनवणी, आपणा अग्नीपासून भय नाही हे खरे. तरी महाराजा आमच्याकरिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे. म्हणून आमच्यासाठी उतराखाली ज्ञान जेठी. गोसावी झाला हिंपुटी, तो न काही बोलला. लोक विनंतीस द्यायामान खाली उतरले गजानन. तो पलंग पडला कोसळून, एक पळही न लागली त्या. अवघाच होता जळाला, जो भाग शेष उरला तो लोकांनी विझविला. साक्ष दावणा इतरांशी, ब्रह्मगिरी पायी लागला. निरभिमान अवघा झाला, स्पर्श होता गंगाजला. मल कोठून राहितेत. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला. आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्याची राख लावावी त्याची उपाधी दूर ठेवावी. अनुभवाविन न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पंडित माजले जगी अतोनात. तेथेच आहे घालाघात आपुल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहिनी साचार. ज्ञानेश्वराचा अधिकार किती म्हणावा सांगावा. स्वानुभवाने झाले येती श्री शंकराचार्य निश्चिती. प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभविली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमीवरी. यांची चरित्रे आणि म्हणा. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी. सारण तया माझारी येतुलेही गवसनार. ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रातकाळीच उठून गेला कोणानं भेटता शिष्यासह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी. जो तो आला पहावयासी मळ्यात जळलेल्या पलंगाते. हा दासगुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारो भाविका भवाब्धित हिची इच्छा दासगुण. शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ अष्टमोऽध्याय समाप्त.